नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मी कोणाकडे आलो बघा. मी कालच ब्लॉग घेणार होतो, म्हणजे आज अपलोड करायचा होता. तर मित्रांनो, कॅमेऱ्याच कशी दिसत असेल बघा, आपले लाडके सोमनाथ वाघमारे सर, कॉमेडियन. आज यांच्याकडे आलो, जरा आपलं काम आहे चॅनलचं, म्हणून यांना कॉल केलता. हे म्हणले करून देतो. आलो यांच्याकडे. यांची लय दिवसापासून माझी ओळख होती. आज मला यांच्यासमक्ष भेटूया, त्यांच्याशी बोलूया. बघू आपल्या चॅनलवरती काय प्रतिक्रिया देतात, आणि त्या आपण त्यांच्याकडून दोन तीन गोष्टी बोलून घेऊ. काय झालं काय होत नाही, काळ दिसतंय काय होत नाही. नमस्कार. बघा मित्रांनो, आता आम्ही जेवत होतो. 11 वाजले जेवायला. आंघोळ केली होती. मित्रांनो, आत्ता लाईट लावायची आता आम्हाला. कुठलं बटन आहे? हा मित्रांनो, कसा चेहरा आला बघा. आता लाईट लावली, आता प्रतिक्रिया देतात. कसं आहे माहिती आहे मित्रांनो, ह्याच गोष्टी चुकत्या द्या अक्षयच्या. लय वेळा सांगितलं की कधी पण आपण व्हिडिओ बनवत असताना पाठीमागे खराब बॅकग्राऊंड नाही पाहिजे, आपला टापटीपणा पाहिजे, व्यवस्थित अँगल पाहिजे, सूर्य उजेड चमकला नाही पाहिजे. परत इवळतो व्हिडिओ का चलत नाही. सोमा सर माझे लय प्रयत्न करतो, लयही करतोय. आवाज क्लिअर आला पाहिजे. आपल्या मोबाईलचा आवाज मोठा म्हणजे समद्यांचाच आवाज. समद्यांचा मोबाईल हाय पाय नाही. गरीब काही लोक असतात, काही श्रीमंत असतात, जसे त्याच्या आयपतीनुसार मोबाईल असतात, तसं तसं तो यूज करत असतात. म्हणून आपण व्हिडिओ बनवताना हे काळजी घेतली पाहिजे, तर व्हिडिओ आपल्या लोकांपर्यंत पोहोचतील आणि जेवढी क्वालिटी क्लिअरिटी असेल तेवढं व्हिडिओ चालतात. वारंवार सांगत असतो, पण अक्षय हा कसं आहे, आश्रम माणूस आहे. सरळ एक गरिबी कुटुंबातून आलेला आमच्यासारखाच, आणि गरिबीची पण जाण आहे. काहीतरी करायसाठी तो धडपडत आहे. आज कुठतरी त्याला तुमच्यासारख्याची गरज आहे, आणि छान प्रयत्न आहे त्याचं. प्रयत्न ती सोडत नाही. त्याच्या जसं वेळ भेटेल तसं छान छान व्हिडिओ बनवून आपल्याला हसवण्याचं, मनोरंजन, काहीतरी शिकण्याजोगं त्या व्हिडिओमधून असतंय. असा तो प्रयत्न करतोय. फक्त त्या प्रयत्नाला यश येणं हे आपल्या हातात आहे. आपण सपोर्ट केला तर यश येईल. करायचं हो, तर तेवढा त्याला भरभरून सपोर्ट करा. अक्षय वारंवार माझे व्हिडिओ बघत असतोय. तो पण आपला फॅमिली मेंबर नाही, एक जवळचा माझा मित्र आहे चांगला. आणि व्हिडिओ त्याचे मी बघतो, माझे पण तो बघतो. आणि वारंवार अधूनमधून जसं वेळ भेटेल तसं कॉलवर बोलत असतोय. आणि म्हणला सर मला तुम्हाला भेटायचं यायचं आहे, ये म्हणलं. काल आला, मी जयंतीला होतो. काल आल्यानंतर त्याला म्हणलं मुक्कामाला थांबला. आणि रात्री जेवण वगैरे केलं, आराम केला. आता उठलोय, जेवण करायला बसलोय बघा. अक्षय मी तर म्हणलं ब्लॉग घे, म्हणलं आल्यापासून सांगतो त्याला व्हिडिओ घे. आला एवढ्या लांबून तर रील्स बनव, ओमला घे, राजूचं बनव, लाजाळवलंय असं. आता जेवताना त्याने घेतलं, आणि मी पण 2-3 दिवस झाले प्रवास करतो इकडं तिकडं. डोकं दुखत होतं, म्हणून रात्री काय जास्त त्याशी बोललोच नाही, लय वेळ दिलाच नाही. मी लगेच झोपलो, आणि आम्ही दोघे एकत्र इथं झोपलो. बाकी फॅमिली तिकडे होती बेडरूममध्ये. छान वाटलं अक्षय एवढ्या लांबून आला. तर ये जेवायला तुम्ही पण. बघा मित्रांनो, आज सर बोलले माझ्या ब्लॉगमध्ये. आज खूप मला अभिमान वाटला बाबा, आपल्या ब्लॉगमध्ये हे मोठे कलाकार बोलले. आणि ह्यांची माझी लय दिवसापासून म्हणजे ओळख होती. मी बी व्हिडिओ टाकायचो, म्हणजे ह्यांचे बी बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ बघायचो. जसं ह्यांचा चॅनल होता, म्हणजे पांडुरंग वाघमारे कॉमेडी. हे जे ह्यांचे भाऊजी मिळून ॲक्टिंग करत होते, म्हणजे यांची वेब सिरीज चालत होती नवरा बायकोची. त्या टाईमला ही स्क्रिप्ट लिहायची त्या एपिसोडचे. एकदम भारी कॉमेडी, भन्नाट कॉमेडी एपिसोड. कारण त्यापासून यांचे व्हिडिओ बघतो. त्यांनी जाऊन त्यांचा चॅनल काढला, सोमनाथ वगैरे कॉमेडियन. तो पण ह्यांचे व्हिडिओ बघतो. खूप व्हिडिओ असतात चांगले, आणि खूप त्यांची फॅमिली खूप प्रियंका वाघमारे ब्लॉग्स, ते बी चांगले ब्लॉग टाकतात. आणि दुर्गाच्या गमतीचे ह्या यूट्यूब चॅनलवरती बी चांगले ब्लॉग असतात. तर त्यांना बी सपोर्ट करा, सबस्क्राईब करा.
आणि चला आम्ही जेवतो. अक्षयला सपोर्ट करा मित्रांनो. अक्षयला सपोर्ट केला की आम्हाला केलं झालं. कारण तो प्रकार नाही, तो आमचा माणूस आहे, जवळच आहे, शांत आसरा पोरगा आहे. बघा मित्रांनो, बोलले सोमनाथ सर. का आज खूप त्यांच्याकडे येऊन खूप खूप आनंद झाला. असं वाटलं बाबा बरक्याच नाही म्हणजे स्वतःच म्हणजे फॅमिली मेंबर असल्यानेच वाटतं त्यांच्या घरी आल्यावर एक वेगळीच फिलिंग येते. तुम्ही या त्यांच्याशी भेटा, खूप असं चांगले असते. त्यांच्या घरची फॅमिली चांगली. तिथं ओम आहे, दुर्गा आहे, राधा शाळेत गेली. हो का दुर्गा आता काय करते, हो का दुर्गा, हो इथं दुर्गा आहे, ओम आहे, ओम ककडे खातोय. इथं मटकी हो का, शेवग्याची शेंग आहे आणि त्यातमध्ये आपल्याला गाजर खायचं, पुन्हा ककडी. चला आम्हाला जेवण करायचं आहे आणि आम्हाला रील्स करायच्या, तर आपण भेटू पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये. आणि पुढचा एक व्हिडिओ येईनच आपला कॉमेडी, त्यावरती त्यांचा सपोर्ट घेऊनच तो कॉमेडी व्हिडिओ करणार आहे. चला आजपर्यंत जेवढं काय स्ट्रगल केलं यूट्यूबवरती, आज ह्यांच्यामुळे मी 1000 सबस्क्राईबपर्यंत पोहोचलो. मी काय गोष्टी यांच्याकडून शिकलो आणि काय गोष्टी मी माझे केल्या. तर मला बी काय माहीत नव्हतं यूट्यूब म्हणजे काय असतं. मी यांनाच कॉल करायचो, यांनाच कॉल कर, हे सांगायचे असं कर तसं कर बाबा, असं असतं तसं तसं करू नको. मग चॅनल मोनोटायझिंग करताना मी ह्यांना म्हणलं येऊ का तुमच्याकडे, ते म्हणले नाही काय यायची गरज नाही, पण तुला सांगतो फोनवरती. मला बी त्या गोष्टी कळत नव्हत्या, तरी मला सर सांगायचं बा अशा गोष्टी कर, ते कर, असं होतं. म्हणून मी जसे ह्यांनी सांगितले का तशी गोष्टी फॉलो करत गेलो. आज माझा चॅनल मोनोटाईज झाला. खूप माझ्यामुळे नाही पण ह्यांच्यामुळे माझा चॅनल मोनोटाईज झाला. आज खूप ह्यांचे आभार मानतो. सर आज खूप खूप अभिनंदन, तुमच्यामुळे चॅनल कॉंग्रॅच्युलेशन, पेमेंट चालू झालं अक्षयला, चांगली गोष्ट आहे. कसं आहे, आमची कला आहे त्याच्याकडे, असं काय नाही की एक फक्त आमचं शब्दाचा मार आहे, पण बाकी सर्व कष्ट त्याचं आहे. तो कष्ट घेतोय आणि त्याकडे कला आहे, हाडाचा कलाकार आहे तो. असा कलाकार जपून ठेवणं काम आहे आमचं. नक्कीच कुठं काय नवीन मी काय चालू केलं किंवा कुठं काय असलं तर नक्की अक्षयची आठवण येणे, त्याला नक्की तिथं त्याला लीडचा रोल दिला जाईल, बोलवलं जाईल. माझ्या ध्यानात त्याचा नंबर पण मी सेव्ह करून घेतला, पण असं काय वेळ अजून आली नाही. नक्कीच बोलून पांडूच्या व्हिडिओमध्ये केलं त्यांनी काम, म्हणून लावून काम करतो चांगलं. पांडुरंग सरांच्या व्हिडिओमध्ये पांडू झाला पोचरा असतो एपिसोडमध्ये काम केलं, पण ते काय कालानंतर मळे त्यातमध्ये असे शब्द वापरले होते, त्याच्याकरून तो एपिसोड प्रायव्हेटला आता सध्याला. आणि का आपला एपिसोड आला नाही आपाचं लगीन, त्यामध्ये माझी मेहुण्याची ॲक्टिंग आहे, त्यात कशी ॲक्टिंग आहे मला त्यातमध्ये सांगा. आणि जेवढंपर्यंत काही पांडुरंग सरांपर्यंत पोहोचवणं, त्यांच्या टीममध्ये काम करणं, हे माझा अभिमान आहे. काम करणं खूप ह्यांच्यामुळे आज मी त्या टीममध्ये काम करतोय आणि ॲक्टिंग मेहनत रोल खूप ह्यांच्यामुळे भेटलाय. आजी काय ते यूट्यूबवरती खूप ह्यांच्यामुळे, आणि खूप सारांचा अभिमान आहे. खूप जेवढं स्ट्रगल केलं 2022 पासून तसं, पण आज 3 वर्ष झालं चॅनलला माझ्या. खूप आज ह्यांच्यामुळे आज यूट्यूबवरती आलो. खूप सारांचा अभिमान होतो. असंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो. मला रील्स काढायचे, आता जेवण करायचंय. खूप टाईम झाला जेवायला. सर बी थांबल्या जेवणामुळं. चला भेटतो असं नवीन व्हिडिओमध्ये. सर खरं माझा ब्लॉग तुम्ही येईल काय नाही. बरं अक्षयला सपोर्ट करा सांगितले भरभरून, आणि व्हिडिओ बघत राहा, शेअर लाईक सबस्क्राईबर करत राहा. चला मला जसं सपोर्ट करता तसं अक्षयला करा. जेवण करतो आता. काय बाबा.